तू देसी अपार अंती मुक्ती महापद सार कशास करिसी आज विलंब तुझ दिन मजसी नच आलंब तारिलास द्विज विष्णू शर्मा श्राद्ध जीविसी पाहुन प्रेम जंभ दैत्य प्रासे देवाना करुणी कृपा रक्षिले सत्याना दितिसुत माया विस्तारी इंद्र करे त्या झळी मारी ऐशा कितीक केल्या आईला कोणी थँक्यू म्हणतं का ग? आणि मी काय म्हणते, गेले 2 दिवस तू तापाने आजारी होतीस. आता कुठे जाऊन तुला बरं वाटतंय आणि डॉक्टरांनी देखील तुला अजून 2 दिवस आराम करायला सांगितलंय. मग अजून 2 दिवस तू विश्रांती कर. हवं तर मी शाळेमध्ये तशी चिठ्ठी पाठवते. नको आई. अगं आमच्या शाळेत ना गॅदरिंग होणार आहे आणि त्यात विविध कार्यक्रम सादर होणार आहे. मी सुद्धा भाग घेतलाय ग आई. मी डान्स करणार आहे आणि डान्सच्या प्रॅक्टिससाठी आज जर शाळेत गेले नाही ना तर मला डान्समधून काढून टाकतील. आणि आज डान्सची फायनल रिहर्सल आहे. नाही जाऊ दे ना बाई प्लीज. आई जाऊ दे ना बाई प्लीज. बरं तू शाळेमध्ये जायचं पण स्वतःची काळजी घ्यायची आणि उगाच दंगा करायची नाही. पण पिंकी, तू मला हे नाही सांगितलं, तू शाळेमध्ये कुठल्या गाण्यावर डान्स करणार आहेस? सांगते ना. सांगते कशाला, मी तर माझ्या डान्सची छोटीशी झलकच दाखवते. बघ आई. पत्थरे घडले स्वर्गीय लेणे ही देहाचे रूप मनोहर लोभस गो जिरवाणी दाबून ओठ दातात आईन धरून हातात दाबून ओठ दातात आईन धरून हातात लावण्याची कोरी गमती लावण्याची कोरी गमती अवतरली अंगणी अवतरली अंगणी सुंदरी 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 सखे साजनी सुंदरी 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 सखे साजनी सुंदरी 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 सखे मोत्यांची काजळ डोळा गुलाब गाली तीळ सावळा नजर पण काळजात देते
रसिका मनमोहिनी रसिका मनमोहिनी सुंदरी 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 सखे साजनी 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 ए सुंदरी सखे साजनी यायचं काय आम्ही सगळे बघ तुझा डान्स पाहिला की बाळा तर स्वतःची काळजी घ्यायची हा मी सांगितलं ते लक्षात ठेव उगाच दगदग करायची नाही लव यू टू बेटा नीट राहा. काळजी घे. काय असेल तर सांग का? बाय बेटी. बाय. आता कुठे निघाला? हे तुला सांगणं जरुरीचं वाटत नाही मला. आणि काय ग बाहेर जाणाऱ्या माणसाला कुठे जातो असं विचारू नये एवढी साधी अक्कल नाही तुला. सॉरी चुकलं. हो पण आता थोड्याच वेळात सुधीर भाऊ इथे येणार आहेत ना त्यांच्यावर तुम्हाला ऑफिसला जायचं आहे. तुमच्या सरांनी तुम्हाला जी चार्जशीट दिली आहे ती रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत ते. त्या सुधीरचं कौतुक माझ्या समोर करू नकोस. मला त्याच्या मदतीची गरज नाही. माझा मी समर्थ आहे समजलं. चलो बाजूला. ठीक आहे जा तुम्ही पण लवकर घरी या. आणि मी काय म्हणते आता तुम्ही बाहेर जातच आहात. हो 2 दिवस पोरगी तापाने आजारी होती आता शाळेत गेली निदान तिच्या मागून जाऊन पहा तरी पोरगी शाळेत व्यवस्थित पोचली का नाही ते. अगं असल्या फालतू कामांसाठी माझ्याकडे वेळ नाही. आणि काय ग अशी सारखी सारखी माझ्या मार्गामध्ये माझी सारखी आडवी येतेस काय समजते की नाही. चलो बाजूला. अहो 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 तुला ऐकून तरी घ्या ना अभय. हे पूर्वी असे नव्हते. लग्नावर मी इथे आले तेव्हा किती प्रेमाने किती आपुलकीने वागायचे माझ्या बरोबर. माझे हाऊस सगळ्या गरजा पूर्ण करायचे. ते दिवस म्हणजे तुमच्या सुखी संसारातील सोनेरी क्षणच जणू. हिंदी सिनेमात नाटकात घडतं ना अगदी तसं. आता यांना काय झालं काहीच कळत नाही. का असे वागताय परत ते कधी वागतील पहिल्यासारखे काहीच कळत नाहीये. नाही हो कसलाच नाही. अगं नाही कसं नमिता. अगं तू माझ्यावर लग्न केलं ना. आई वडील बहीण भाऊ ही प्रेमाची आनंदाची माणसं सोडून तू या घरात आलीस नमिता. तू खरंच खुश आणि आनंदी आहेस ना आपल्या संसारामध्ये. तुमच्यासारखं प्रेम करणारा जीवाभावाचा जोडीदार मिळाला मला तुमच्या रूपात. खरंच मी सुखी समाधानी आहे आपल्या संसारात. खरंच हो अगदी खरं. पण आहे आपल्या सुखी संसाराला कुणाची दृष्ट नको लागायला. नाही लागणार खरंच तुझी शपथ.
जुगाराचं व्यसन लागलं. ते नोकरीला जात नाही, घरात लक्ष नाही. देवा, आमच्यावर आलेलं हे संकट तूच दूर कर. आणि आमचं घर तुला सुख समाधानाने नांदू दे. वहिनी हा? रडतीस तू? अरे नाही, अगं काय झालं? कुठे काय? ए खोटं बोलू नको सा. मी तुझा लाडका दिलाय की नाही? मला की नाही लाडका एकच दिलाय. लाडका आणि दोडका असे दोन वेगवेगळे नाहीत काही. ओके, पण काय झालं ते सांगशील की नाही? अरे पण तुला कोणी सांगितलं मी रडते म्हणून? अगं तुझ्या डोळ्यातले अश्रू साक्ष देत आहे. अरे ते अश्रू आहे. अरे ते ना आनंद अश्रू आहेत बघ. आनंद अश्रू? हो. कशाबद्दल आनंद झालाय? लॉटरीचं तिकीट लागले की काय 5 लाखाचं? मला जर लॉटरीचं तिकीट लागलं तर रडत रडत सांगितलं असतं. दुसरं काय? जयेश जयेश, मला की नाही लॉटरीचं तिकीट लागलेलं आहे 5 लाखाचं. थट्टा पुरे हा माझी. ती वहिनी, चुकून जर तुला लॉटरीचं तिकीट लागलं ना 5 लाखाचं, हा. तर काय करशील सांगू? काय करू? त्यातले फक्त 50,000 रुपये मला दे. 50,000 रुपये? हो. बापरे, तू काय करणार आहेस एवढ्या पैशांचं? रेस कोर्स वर जाऊन नशिबाचा घोडा धावतं त्याच्या पायी. आणि समजा नशिबाचं घोडं खावलंच नाही तर? नाही धावलं तर शूट करेल. अगं बाई, मला? तुला नाही ग, त्या घोड्याला. आणि तुझ्या बाबतीत तसा विचार करणे इतका निर्दयी नाही. पण का कुणास ठाऊक, पण साला माझ्या नशिबाचं घोडं कोणत्याच बाबतीत धावत नाही बघ. आणि चुकून धावायला लागलं तर फुल स्पीड मध्ये असताना तंगडी गुडपतून रस्त्यात. अगं हसतेस काय? अरे तुझ्या नशिबाच्या घोड्याची तंगडी कधी गुरपटली ते तर सांग. अगं कालचीच गोष्ट. आमच्या कॉलेजच्या क्रिकेट टुर्नामेंट चालत ना, बरं मग? तर त्या रुपाली कॉलेजच्या टीम बरोबर आजची काल मॅच होती. ए, पण तुला घेतलं होतं टीम मध्ये? हे घेतलं म्हणजे? ए वहिनी, तू काय माझी भेटी घेतेस काय ग? अगं टीमचा कॅप्टन आहे मी, कॅप्टन, नॉट ऑर्डिनरी प्लेअर. कालची तू माझी बॅटिंग बघायला हवी होतीस. हे धनाधर, चौकार, षटकार. मला कुठे आमंत्रण होतं तुझी मॅच पाहायला यायचं? निमंत्रण दिलं असतं तर आली असतीस. आली असती ना, चांगली अगदी धार सुरी घेऊन आली असती. सुरी? हो. सुरी कशाला? तू तिथे एवढा मोठा भोपळा काढला असता तो तिथल्या तिथे चिरून टाकायला नको का? अगं भोपळ्याचं काय घेऊन बसली? एका बाजूने विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूने किल्ला लढवून 99 पर्यंत पोहोचलो. आणि सेंचुरी पुरी व्हावी म्हणून समोर येणारा बॉल हुक करण्यासाठी बॅट उचलली आणि षटकार. मानलीस? नाही ना. अगं बॅटच्या खालून बॉल गेला आणि मधली दांडी गोल झाली. अगं तू बॉलच खतरनाक होता. ऑफ साईडला टाकलेला चेंडू हातभर वळला आणि मी 3 बॉल झालो. माझ्या जागी जर रोहित असता ना, रोहित. ए, हा रोहित कोण? तो शेट्टी का? हे? त्याला बॅट तरी धरता येते का? कुठला रोहित? रोहित शर्मा बद्दल बोलतोय मी. तो तर माझ्या जागी असता ना तर त्याची सुद्धा ही समस्या आली असती. क्लीन बोल्ड. पॅडलं. ते काही म्हणा, पण तुझी सेंचुरी लागायला हवी होती. अगं नशीबच फुटकं. कशी लागणार? निराश मनानं पॅव्हेलियन मध्ये येताना वाटेतच मिनी स्कर्ट घातलेली, वायकट केलेली आमच्या कॉलेज येऊन उभी असलेली दिसली. मी जवळ जातात काय म्हणाली? बॅड लक. हा? आणि चक्कर रडायलाच लागली. मग तू तिचे अश्रू पुसायचा चान्स घेतलास की नाही? अगं त्यासाठी रुमाल बाहेर काढला, पण साला घोडा तिथंही तडमडलं. आता काय झालं? तिनं माझ्या हातातून रुमाल हिसकावून घेतला, रुमालाकडे पाहिलं आणि शी म्हणत फेकून दिला. वर मला सुनावलं. काय म्हणाली? बोलली तुझ्या खिशात असला रुमाल माझा रुमाल आहे हे जर मला अगोदर माहित असतं ना तर डोळ्यातून अश्रू काढलेच नसते. पचका केला का माझा तिनं? ए, ते काही असून देता,
तिच्या मनात ना नक्की तुझ्याविषयी काहीतरी असावं. कारणाशिवाय कोणाच्याही डोळ्यात अश्रू उभे राहत नाही. करेक्ट हेच तर म्हणायचं मला. म्हणजे मगाशी तुझ्या डोळ्यात अश्रू उभे राहिले त्याला सुद्धा कारण असलं पाहिजे. मग आता काय दुःख झालीस? गुगली टाकून क्लीन वर केला की नाही तुझा? हे वहिनी आता तरी सांगशील की नाही का काय झालं ते? अरे नव्याने काय सांगायचं. यांचं घरात लक्ष नाही. बायको पोर जेवली की नाही हे साधं विचारत देखील नाही. आज तरी ऑफिसला जायचा विचार आहे की नाही जात होता? कुणास ठाऊक सकाळीच बाहेर गेले. त्या प्रमोदच्या भेटीला गेला असावा. त्याच्याशी मैत्री केली आणि त्यावेळेपासून सारं काही गमावून बसलाय. दारू जुगार असल्या चमत्कारिक व्यवस्थेत अडकला गेलाय. आणि आता सोन्यासारख्या नोकरीवरही पाणी सोडणार आहे. गेले 6 महिन्यात पगारातला 1 रुपया त्यांनी घरामध्ये दिला नाही रे. त्यामुळे किती ओढाताण झाली माझी. खर्चाचा पैशाचा मेळ बसवता येत नाही. ज्यांची देणी आहे ती दरवाजात येऊन उभे राहतात. कुणाला काय तोंड द्यावं मला काहीच कळत नाही. सगळ्याच बाजूने कोंडी झाली आहे रे माझी. कल्पना आहे मला त्याची वडील, पण मला सुद्धा काही करता येण्यासारखं नाहीये. हा एक करण्यासारखं आहे. काय? कॉलेजला रामराम करून मिळेल नोकरी करणं. ए जयेश नाही हा, असं बिलकुल नाही करायचं. अरे हे तुझं शेवटचं वर्ष आहे. एकदा का तू BSc झालास ना तर तुला कुठेतरी चांगली नोकरी मिळेल. ते सगळं ठीक आहे ग, पण सेकंड टर्मची फी भरायची आहे. त्याचं काय करायचं? कुठून आणायचे एवढे पैसे? पैशाची सोय झाली आहे. कुठून? सुधीर भाऊनी पैसे द्यायचं कबूल केलंय. सुधीर भाऊ, दादाचा सच्चा मित्र म्हणजे सुधीर भाऊ. ते बिचारे मैत्रीला लागतात, पण दादाला कुठे त्याची पर्वा आहे? तो प्रमोद एक छंदीबंदी माणूस, जुगारी, तो दादाचा सर्वस्व होऊन बसलाय. बरं ते सगळं जाऊ दे. पिंकी कुठे आहे? सकाळपासून दिसली नाही. पिंकी? अरे जयेश पिंकी घरात नाही, काय सकाळी शाळेत गेली आहे. अगं पण तिला बरं वाटत नव्हतं ना, आणि डॉक्टरने अजून 2 दिवस आराम करायला सांगितलं तिला. अरे हो मी सांगितलं तिला, पण तिच्या शाळेमध्ये काहीतरी गॅदरिंग आहे त्याच्यात तिने भाग घेतलाय. तर आज फायनल डान्स प्रॅक्टिस आहे. शाळेत त्याच्यासाठी एवढं गेली. हो रे, पण वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतं. एकुलती एक पोर माझी, पण तिची हौसमौस पूर्ण करता येत नाही. माझी आवडी निवडी मारल्यात मी. पैशाशिवाय त्या पुऱ्या करता येत नाही म्हणून. अगं फर्स्ट क्लास क्रिकेटर असून सुद्धा माझ्याकडे स्वतःची बॅट नाही. त्याचं शल्य मला सारखं टाकत राहतं. बॅटसाठी मित्राच्या पाय धरावे लागतात प्रत्येक वेळी. अरे मग ही बॅट कुणाची? मित्राची, संजयची. त्यालाच परत करण्याचं म्हणून काढलं होतो. अरे तुला कॉलेजला नाही का जायचं? जायचंय. ही बॅट त्याला देतो आणि लगेच परत देतो. निघू मी? हो. सुधीर भाऊ या 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 या. काय क्रिकेटवीर, आज सुद्धा मॅच आहे वाटतं. नाही नाही, बॅट काल होती. आता ही मित्राची बॅट परत करायला चाललोय. काल तुझी मधली दांडी गुल झाल्याचं कळलं. त्याआधी 99 स्कोर केलाय मी. ते नंतर कळलं, पण झालंय माझ्या दृष्टीने उत्तम झालं. म्हणजे माझी सेंचुरी लागली नाही याचा आनंद झाला तुम्हाला? अरे त्यामुळे माझे 500 रुपये वाचले. 500 रुपये? ते कसे काय? अरे तुझी जर सेंचुरी लागली असती तर त्यांच्याकडून तुला 500 रुपयाचं बक्षीस मिळणार होतं. हा तसं कबूल केलं होतं त्यांनी. आणि हे तुम्हाला आत्ता सांगतेस? अरे आधी सांगितलं असतं तर काय फरक पडला असता? बॅटच्या खालून गेलेला बॉल स्टंपवर आदळायचा राहिला असता. फक्त एकच जाऊ कमी पडली ना सुधीर भाऊ. अरे त्याला मी काय करू? त्या 500 रुपयातला 1 रुपया कट करून तुला 499 रुपये देऊ का? चालेल द्या. सेंचुरी 99 धावांची होते. तुम्ही सुद्धा गुगली टाकण्यात पटाई दिसता बुवा. बरं निघतो मी. वहिनी निघतो. आणि हो, पुढच्या मॅच मध्ये सेंचुरी लावूनच दाखवतो. मी सुद्धा 500 रुपयाची नोट तयारच ठेवतो. ओके. वहिनी अभय काय करतोय? त्याला ऑफिसला घेऊन जाण्यासाठी म्हणून चाललो होतो. खूप प्रयत्नांनी सरांची समजूत पटवले आणि त्यांनी त्याला दिलेली चार्जशीट सुद्धा रद्द करायचं ठरवलंय. आहे ना घरात अभय? अभय नाही ते घरात नाही. सकाळीच बाहेर गेले. कधी येतील ठाऊक नाही. नोकरीची काळजी नाही, प्रापंचिक जबाबदारी नाही, याला काय माणूस म्हणायचं का? त्यांना समजवण्याच्या पलीकडे गेले प्रकरण.
हल्ली रोज पिऊन येतात. ते समजलंय मला. प्यायलेल्या अवस्थेत का वाटले ते भरळतात, अवारच्या शिव्या देतात, संयम सुटला की मारझोड करतात, नको नको तसे घाणेरडे आरोप करतात. ते आरोप पडून काढण्याचा प्रयत्न केला तर लाथेने मुक्त्याने तुडवतात. खूप मारझोड करतात, खूप मारझोड करतात. सारं काही सहन करते, हरडाओरडा केला तर आपली समोर चव्हाट्यावर येईल म्हणून तोंड दाबून मुक्याचा मार सहन करते आणि दैवाला दोष देत बसते. याच्या पलीकडे काय करणार आहे मी? इतकी मजल गेली अभयची, त्याला चांगला खर्च व्हायलाच हवाय. नाही, त्याचा काही एक उपयोग होणार नाही. दारू पिऊ लागल्यापासून त्यांच्यातला माणूस शिल्लक राहिलेला नाही. माणसाची जागा पशूनं घेतलीये. म्हणून तुमच्यासारख्या सच्च्या मित्राची संग सोडून त्या प्रमोदसारख्या नालायक माणसाच्या संगतीला लागले. हो, पण आता ऑफिसला जाऊन काय सांगणार मी? अभय जर माझ्यासोबत ऑफिसला आला नाही ना तर सर पुढची ऍक्शन घेतील आणि कदाचित त्याला नोकरीला सुद्धा गमवावं लागेल. नाही, असं होता का नाही, असं होता कामा नये सुधीर भाऊ, असं होता कामा नये. अहो, त्यांची जर नोकरी गेली तर माझ्या उपासमारीची वेळ येईल. विष खाऊन मरण्याशिवाय माझ्याकडे कुठलाच मार्ग राहणार नाही. तसा प्रसंग तुमच्यावर येऊ देणार नाही. मित्र प्रेमापोटी जेवढं काही करता येईल ना तेवढं करेल, विश्वास ठेवा. पण तुमच्यावर त्या कुटुंबाची कमी जबाबदारी आहे. वृद्ध आई वडील आहे, शाळेत शिकणारा भाऊ आहे, पाठच्या बहिणी आहेत, त्या देखील लग्नाच्या. असं असताना हे जरी खरं असलं तरी मित्राच्या घरी चूल पेटत नाही हे कळल्यावर कोणत्या सच्च्या मित्राला अन्न गोड लागेल? काय करावं तेच कळत नाही. आज जर अभयची भेट झाली असती ना तर फार बरं झालं असतं. दारूने घात केल्यावर त्यांचा पुन्हा ते माणसात कसं येतील तेवढं पहा. हल्ली रोज पिऊन यायला लागले. तेवढ्या काळात माझं सुद्धा येणं झालं नाही इकडे. ऑफिसच्या कामासाठी म्हणून मुंबई बाहेर गेलो होतो. कालच मुंबईत आलो आणि तसाच थेट ऑफिसला गेलो आणि तिथे गेल्यावर कळलं की अभय ऑफिसला येत नाही म्हणून. आणि थोडी चौकशी केल्यावर कळलं की सरांनी त्याला चार्जशीट दिले. म्हणून सरांची मी मनधरणी केली आणि अभयला ऑफिसला घेऊन येतो असं सांगितलंय. पण त्याचा इथे पत्ताच नाही. मी काय म्हणते, तुम्ही आता आलाच आहात तर थोडा वेळ बसा. मी तुमच्यासाठी चहा टाकते. कदाचित ते तोपर्यंत येतील. तुम्ही बसा. हा नाही, नको येईल, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. सुधीर भाऊ, एक विनंती होती. अहो काय ते बोला तर खरं. माझ्यासाठी नोकरी पाहाल? आणि नोकरी करणार? काय गैर आहे, यांचं संसारातलं लक्ष उडालंय. कुणीतरी पुढे होऊन संसाराचा डोलारा नको का सांभाळायला? खरंय तुमचं म्हणणं. मग कराल ना माझ्यासाठी नोकरीचा प्रयत्न? ठीक आहे, करतो मी प्रयत्न. हे घ्या. सुधीर भाऊ, अहो घ्या. तुमचे उपकार. अहो उपकार कसले वैकी, मित्र कर्तव्यच पार पाडलंय मी. आणि शिवाय उपकार मानायला मी काय तुम्ही करता आहे का? नाही, बारका नाहीये. अरे तू जरी बेस्ट फ्रेंड असलास ना तरी तुझा एक वेक पॉइंट आहे. वेक. अरे तो म्हणजे ना तू मित्राच्या बायकोची फार सलगीन वागतो तू. अरे अरे मित्राची बायको स्वतःची बायको समजतोस तू. काय बरं काय तुम्ही शुद्धी तर आहात ना? पॅनो असलो ना पॅनो तरी शुद्धीत आहे मी. शुद्धीत अरे पण असं भलतं बोलायची हिंमत कशी झाली तुझी? अरे तो काही गोष्ट आहे ना उघडपणे बोलायचे हिंमत होत नाही. अरे असं वेळी दारू उपयोगी पडते. अरे ती माणसाला आहे ना खरं बोलायला शिकवते. मी केली की नाही मग? हिम्मत? कसली हिम्मत? अहो दारूमुळे बुद्धी भ्रष्ट झाली आहे तुमची. माणूस राहिलेला नाही, तुम्ही पशुसारखं वर्तन करताय.
म्हणूनच का तू मला पुचकाने नवरा समजते, त्यामुळे माझा इंटरेस्ट वाटत नसावा म्हणूनच मी या सुधीरला अरे बोट रागव नकोस रे. अरे माझ्या अपरोक्षात माझ्या बायकोला येऊन भेटतो तर काय वाटत असेल मला. आता विचार केलाच कधी. अरे विचार करायला तुला वेळाच मिळाला नसेल. नॉट टाइम. अरे मला एकच कळून चुकलंय की दारूमुळं माणसाचं फक्त शरीरच पोखरलं जात नाही तर मन सुद्धा पोखरलं जातं. आणि तो यार हे कळलंय ना त्याच्यात तुझी चूक नाहीच म्हणा. पुष्कळला माणसाला आपल्या बायकोपेक्षा मित्राची बायको चिकनी वाटते. अभय अरे अरे मग माझी बायको कशी वाटते तुला? अरे ती मनाला सुंदर आहे. हिच्यासाठी बिलंदार नाहीये. अरे ती म्हणजे मागल्याची मूर्ती आणि साक्षात देवता. डोकं ठेवा तिच्या पायावर. एवढे पवित्र आहे म्हणजे उषा वहिनी. अरे नमिता वहिनी सुद्धा तशाच आहे. खरं म्हणजे तू त्यांच्या पायावर डोकं ठेवायला हवंय. इम्पॉसिबल. अरे एक वेळ अशी येणार आहे ना की तुला त्यांच्या पायावर डोकं ठेवायलाच लागणार आहे. जाऊन देऊ सुधीर भाऊ, त्यांच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही. त्यांच्या तोंडचा प्रत्येक शब्द दारूने बरबटलेला आहे. शब्द नाही जहर होत ते जहर. इम्पॉर्टंट दारू प्यायलो. ओके म्हणून आम्ही काला गावाला बोलतोय. आता तू मला सांग तू कशाला तिकडे आलो. माझं महत्वाचं काम होतं. महत्वाचं का? हिच्याकडे असावं बहुधा प्रायव्हेटच असावं. हो प्रायव्हेटच होतं. बेशंपणे सण लाज नाही वाटत. त्यात लाच कसली? हो पैशाची मागणी केली होती मी त्यांच्याकडे. आणि तू ती पुरी केली. काय अर्थ काय पुरी केली तर? मित्र करतानाच पार पाडले मी. त्याच्याकडे पैसे घेतलेले हे तुम्ही शुद्धीत आल्यावरती सांगेल. सुधीर भाऊ, तुम्हाला ऑफिसला जायला उशीर होत असेल ना? तेव्हा राहायला हरकत नाही आणि पुन्हा इथे यायलाही. अरे खूप परमिशन आहे आपले. नो ऑब्जेक्शन. माझी बायको तुझी बायको एन्जॉय करत काही हरकत नाही. तुझ्या डोक्याने नको ते फुल भरवलंय. काहीच कळत नाही रे. त्याने सांगितलंय ना तू आज इथे येणार आहे. कोण आहे? कोणतं रे हराम कोण? अरे आराम नाहीये. मला मित्र समोर नाही. तो नालायक माणूस इथे येणार आहे. त्याची लाची कारण तुला नाही का अधिकार? कशा करता येणार आहे तो? कोणी आमंत्रण दिलंय त्याला? मी निमंत्रण दिलं तेव्हा त्याचा आधार तिथे ना उत्तम प्रकार झाला पाहिजे आणि मी सांगेन त्याच पद्धतीनं. आणि नाही झालं तर त्याच्या पुढ्यात नाव घालून क्षमा मागायला हवे. अरे एका गुंड माणसाला एवढं प्राधान्य देतोय? वा तो गुंड. मग तू कोण सांग ना. कोण तू? एका सच्च्या मित्राची ओळख एवढ्यात विसरला? तुला ना प्रभूच्या पुढे नाक घासावंच लागेल. मी घासायला लावेल. नवरा माझी वाढ तुला पाळावीच लागेल. आणि नाही वागली तर माझ्या मनाप्रमाणे तर कमाण मोडून ठेवेल. सांगून ठेवतोय. आणि मी काय सांगते ते तुम्ही लक्षात ठेवा. वृत्तीने नालायक असलेल्या माणसासमोर माझी चूक नसताना मी त्याच्या पायावर डोकं ठेवणार नाही. त्याच्यापेक्षा सुधीर भाऊ सारख्या माणसाच्या पायावर मी डोकं ठेवेल. त्यांना परमेश्वर समजून. वा परमेश्वर. मग मी कोण सांग ना. राक्षस जायचं माझ्या समोर. अरे घडतंय ते फार भयंकर आहे रे. मित्र या नात्यानं माझी तुला कळकळीची विनंती आहे. त्या प्रमोदचा नाद सोडून दे. अरे त्याच्या नादी लागला आणि सोन्यासारखी नोकरी गमावण्याची वेळ आली तुझ्यावर. आणि आता अधिक काळ त्याच्या सहवासात राहिलास तर स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेशील. माझा एक रे प्लीज. नाही सोड. मला काय तुझ्या घरात गेला घालू.
अरे मला मित्र नाही मानलास तरी चालेल, पण शत्रू नक्कीच नाही रे मी तुझा. केवळ मित्रप्रेमापोटी म्हणून तुला ऑफिसला घेऊन जायला आलं. येशील ना? तिथे येऊन काय करू? बदमाश कोरपडे माफी मागू? अरे चूक तुझीच आहे ना. तू दारू प्यायलेल्या अवस्थेमध्ये ऑफिसमध्ये गेला आणि शुल्लकच्या कारणावरून भांडणार. आणि असं करायला नको होतं. टेक्निकला बनवायचं होतं आपल्याला. मला या अभ्याला फायदे घेत होतो. अरे असं करून नाही चालायचं रे. अरे उद्या जर तुझी नोकरी सुटली तर काय करणार आहेस तू? दारू टाइमपास करे. मला कोणाच्या बापाची भीती आहे? अरे मग घरच्या माणसांचं काय? त्यांची उपासमार नाही होणार? आय डोंट केअर. परवा नाही पुरायची. अरे अजून जयेशचं शिक्षण पूर्ण व्हायचंय. पिंकीला लहानाचं मोठं करायचंय. तिला शिकवायचंय. त्यांची काय तुला नको. माझं कॉमिने जातो. आय से गेट आउट. माझं ऐकणार नाही का? आय से गेट आउट. I said get out! काय हो भाई? अरे प्रमोद ये भाई ये बस बिटूरा ये बस. इथं काहीतरी विशेष घडलेला दिसतंय. काही नाही रे. अरे सुधीर जी आणि माई चकमक उडाले. अरे आपला वर्गमित्र आहे ना तो, पण माझ्यापासून मात्र दूर राहतो. हा अरे काय समजतो स्वतःला कुणाच ठाऊ? अरे मित्र म्हणतो मला. माझ्याच बायको लाईन टाकतो. अरे आज काय ना तंबे दिले आणि या पुढे माझ्या घराला पाऊल जाऊ नको म्हणून हाकलून दिलं साला. तरीही तो येतच राहणार. अरे तुझ्या बायकोच्या प्रेमात असलाय ना तो. अरे तुझ्याची माहिती घ्यायचं आहे ना त्याला आवडत नाही. अरे 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 मी माझ्या पैशाची पितो. अरे लोकांच्या बापाचं काय जातं? हा वाय लाय सावडे वाय लाय सावडे. होय. अरे तेच कळत नाही मला. अरे तुझ्या माहिती घ्यायला आवडत नाही त्याला. अरे बरोबर आहे. अरे माझ्या धंद्यात पार्टनर करून घेतो ना मी तुला. अरे उद्या तू पैशावाला झालास की त्यांची किंमत शून्य ठरेल तुझ्या पुढं. करेक्ट करेक्ट युआर. लिबर्टी सोशल क्लब. अरे लिबर्टी सोशल क्लबचा पार्टनर होणार मी. खोऱ्याने पैसे ओढणार. लोक टाकण्याची माझी किमतीला. अरे फोर व्हीलर मधलं फिरणार मी. अरे अरे आज लोक माझ्या शेतू करत नाही ना. अरे ते लोक उद्या ठुमकी झाल्यासाठी पुढे येते. आणि माझा उभा वाढेल आणि त्यांची पोझिशन डाऊन होईल. अरे ते जाऊ दे. अरे मला तू काय घेणार? चहा कॉफी सरबत. अरे विस्की यातलं काय मिळणार आहे? व्हेरी सॉरी बाबा. अरे तसलं काही नसलं तरी चालेल रे. तुम्हाला घर पाहायला बोलावंच ना. मी आलो बस. घर मात्र छान आहे. पण घरात कोणीच दिसत नाही. नाही का माझी बायको आहे ना तिची आणि तुझी ओळख करून देतो.
नमिता हे नमिता अरे अरे काय झालं? नमिता हा माझा जाणीतो प्रमोद नाही आणि प्रमोद ही माझी बायको नमिता. नमस्कार वहिनी, नमस्कार. नमस्कार. नाही नमस्कार त्याने हात करून नमस्कार केला आणि तू नमस्कार नमस्कार करायचा असतो तो परमेश्वराला. अरे अरे मग हा माझा परमेश्वर आहे. मग तुम्ही नमस्कार करा, वाटल्यास त्याच्या पायात डोकं ठेवा. बस जा जा त्याच्याची चाय टाक जा लवकर. अरे जा बोललो ना. आणि हो चहा मध्ये थोडी साखर कमी टाका. डायबिटीज माझ्या मित्राला. अभय, मी तर आलेलं तुझ्या बायकोला आवडलेलं दिसत नाही. तसं काही नाही रे. बोलणं तिकीट आहे. अरे लव्ह मॅरेज आहे ना तुझं? मॅरेज झालं आणि आणि लव संपला. फिनिश. म्हणजे बायकोला कंटाळलेला दिसतोय. अरे मी तिला कंटाळलोय की ती मला डेफिनेटली सांगता येत नाही रे. हे मी सांगू शकेल. अरे रंजू तू तू कशाला आला? समाचार घ्यायला. पुन्हा जा. नको त्या माणसानं तुमच्या घरात पाऊल टाकलंय, त्या खतरनाक माणसाचा. अरे म्हणजे तुला का प्रमोद बद्दल बोलायचं आहे का? अरे माझा मित्र आहे. पण शत्रू आहे समाजाचा. बच्चा माझ्या वाटेला जाणं तेवढं सोपं नाहीये. माझ्या वाटेला जाणाऱ्याला वाटेला लावतो मी. आणि माझी ओळख तुला अजून पटलेलं दिसत नाहीये. प्रमोद दादा म्हणतात मला. अरे लोक मला नंदू भाई म्हणून ओळखतात आणि तू एक गुंडे मवाळी म्हणून ओळखला जातोस. तर मी एक डेअरिंग बाज म्हणून कुत्त्याच्या आवाज खाली. अरे नंदू तुझा त्याच्यावर सांगा. कारण हा माणूस नाही, हैवान आहे हैवान. लोकांना आपल्या नादी लावून दारूत बुडवतो आणि त्यांचे सुखाने चाललेले संसार उद्ध्वस्त करतो. असली घाणेरडी स्पेशालिटी आहे याची. अरे कोण म्हणतं तसं? हे काय ताजं उदाहरण समोरच आहे. अरे आपण पण किती घालून दारू पिली असेल आणि किती रुपयांची खाट झाली असेल त्याचा हिशोब लावणं कठीण आहे. पण काय आहे लिबर्टी सोशल क्लब, तुझ्याच क्लबचं नाव ना? ते वाईट आहे. नाही, नाव छान आहे पण त्या सोशल क्लब मध्ये स्पेशल धंदे चालू असतात. कुणी कोण अरे काय जग जाहीर आहे. तुझा क्लब म्हणजे दारूचा गुत्ता, जुगाराचा अड्डा आणि गरजू लोकांना स्त्रिया पुरवण्याचं एक बेकायदेशीर सेंटर बनलंय. अरे त्या क्लबचा पार्टनर होणार आहे मी. कशा करता? हा कशा करता? पोलीस कस्टडीत जाऊन बसण्याकरता? हा पोलीस कस्टडी Yes. म्हणजे काय करण्याचा विचार तुला नंद्या? निकाल लिबर्टीला उद्ध्वस्त करायचं. विचार करून बोलतोय ना. अरे ओपन चॅलेंज आहे माझा. प्राण्याची पर्वा असेल ना तर माझ्या वाटेला जाऊ नकोस. पुन्हा एकदा वॉर्निंग देऊन ठेवतोय. अरे इथे कुणाला आहे प्राणाची पर्वा? माझे प्राणपणा लावायची तयारी ठेवली मी. ती केवळ निरपराधी लोकांचे संसार उद्ध्वस्त होऊ नये त्यासाठी. आणि मी मिळतो काय फरक पडणार आहे? माझ्या मागे रडायला आहे तरी कोण? नाही, ना बाप ना बहीण ना भाऊ. अरे नंदू काही असू दे रे. भारतात डेअरिंग करू नका. त्याच्या धमकावून मी भिकारत नाही बाई. अरे जातीवंत शेर आहे मी. जातीवंत शेर. तू शेर आणि मी काय बिल्ली? नंद्या! शेराला भेटल्या सव्वा शेर आहे मी. अरे खरं म्हणजे तू शेर नाहीच आहेस. तू आहेस वाघाच्या कात्र पांघरल्या लबाड नांड. आवाज खाली आहे. तुझा काटा काढीन ना तेव्हा तुला कळेल मी कोण आहे ते. अरे मला सुद्धा काट्याने काटा कसा काढावा ही कला चांगली चौकत आहे मिस्टर प्रमोद नाईक. प्रमोद दादा म्हण. दादा की ऐसी की तैसी. अरे लोक माझ्यासमोर ब्र उच्चारत नाही आणि तू डेअरिंग करून मला चॅलेंज करतोस. मला ज्याची किंमत मोजावी लागेल तुला नंद्या. अरे मोजलेली किंमत दामदुपटीने वसूल करेन. चल कुठं आता नंद्या अरे नंदू माझं आहे. त्यावेळी तुम्हाला कल्लेलं विचार त्यावेळी 2 महिन्यापूर्वी कल्लू दादाची आगपट्टी बंद पाडली होती. तरी पार करायला लावलं तर
साल्याला. आता आता याची पाळी आहे. नंद्या लक्षात ठेव, ही म्हणजे तल्लू नाही आहे. अरे एक नंबरचा उल्लू आहे नंद्या! उल्लूच नाही, कपटे आणि विश्वासघाती सुद्धा आहे. जर कायम स्वरूपाचा बंदोबस्त केला नाही ना तर माझं नंदू नावे बदलून टाकेन मी. चल फट. अरे नांदू काही असू दे, भारतात खतर करू नका. तुमचे आणि याचे लागे पण ते तोडण्यासाठी आहे. त्यामुळे जे पुण्यकर्म करणार आहे माझ्या हातून. पुण्यकर्म कसलं रे? अरे तुझ्यासारखं चालतं बोलतं पाप मातीत गाडायचं. डायरेक्ट स्वीकारला मी नंद्या. निघतो मी बाय. अरे नको थांब. अरे थांब. आणि हो, पाप पुण्याच्या लढाईत कोण जिंकतं ना ते पाहायचं आहे मला. चल बघ. निघतो मी बाय. बाबा थांब. काय अरे चालायचा तुझ्यासाठी 56 पाहिले. चौकात भेट धावतो तुला. अरे हे काय वहिनी हे दोघंही गेले. अरे छान लागतो त्यांच्यासाठी. कडू डोस पाजलाय मी यांना. येण्याच्या मनस्थित नव्हते ते. द्या एक कप इकडे द्या आणि दुसरा तुम्ही पिऊन टाका. भलत्या वेळी चहा पित नाही मी. मग दुसरा सुद्धा मी संपवतो. दंदू पण नको वहिनी, त्यासाठी गिरायक चालत आलं. चहा घेणार? विचारताय का वहिनी, दारू पिण्यापेक्षा चहा पिणं काय वाईट आहे का? अरे चहा साखर कमी होता. अहो कमीच काय, बिन साखरेला चहा सुद्धा चालतोय याला. वहिनी, दादानी प्रमोदला आपल्या घरातून बाहेर पडताना पाहिलं मी. प्रमोद काहीतरी तावातावा बोलत होता. अरे मीच त्या बोललो त्याला. मोठं नाव आहे म्हटलं. आणि ते मी घडून आणलं. अरे पण नक्की काय झालं ते तरी कळू द्या. सांगतो. अरे थोडक्यात असं की प्रभू रामचंद्राने रावणाशी फ्रेंडशिप केल्याने सीतामाई आणि लक्ष्मण जो मानसिक त्रास सहन करावा लागतो तो दूर करण्यासाठी बजरंग बली करून करायचं ठरवलं. अरे, आणि तो रोल यशस्वी करून लंका पेटवायची मला चौबाजूने आणि त्यात भस्मसात करायचे त्या रावणाला. बोला बजरंग बली की. आणि या शुभ कार्याला दत्तमाऊलींचा आशीर्वाद नक्कीच मिळेल मला. अरे पण तू दिलेल्या धमकीमुळे तो प्रमोद किती खवळला ते पाहिलंच ना. खवळला नाही, उलट टरकला. काय करणार मुर्दार तो माझं. हे तू उगाच त्याच्या वाटेला जातोय. जमीन दोस्त करायचंय त्याला आणि त्याच्या लिबर्टी क्लबला. अरे प्रसंगी तू तुला शूट करेल. विजय वाजत. अरे भीती वाटली असती तर त्याला चॅलेंज दिलंच नसतं मी. अरे पण तू एकटा आहे, त्याच्यावर कोंड्याची टोळी आहे. मला पोलीस डिपार्टमेंटचा सपोर्ट आहे. पोलीस डिपार्टमेंटला मी सहकार्य करतो. हे सुद्धा सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून एक निष्ठावंत सोशल वर्कर म्हणून पोलीस माझा आदर करतात. खरं म्हणजे समाजातील लोकांचे हात सरकारच्या मदतीसाठी पुढे आले ना तर सरकारचे हात सुद्धा बळकट होतील. आणि त्या हातांची पकड इतकी घट्ट राहील की समोर प्रमोद सारखे धंदे करणारे गुंड तावडीतून सही सलामत सुटलेच जाणार नाही. खरं आहे तुझं म्हणणं, पण लोकांची साथ मिळायला हवी ना. अरे लोक गुंडांना घाबरतात हे त्यांना पक्क ठाऊक असल्यामुळे गुंड अधिक शेफारले जातात. म्हणून जे लोकांना करायला जमत नाही ते करायचा विडा उचललाय मी. भलतं झाडच आहे तुझं, पण मला तुझी काळजी वाटते. वहिनी काळजी करू नका, मी बिनधास्त आहे. डोक्यात फक्त एकच विचार आहे, ते म्हणजे दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले ते पुन्हा उभे राहिले पाहिजे. आणि जे उभे आहेत ते उद्ध्वस्त होतं का माहिती, त्यासाठी झटायला नको का. तुझे विचार चांगले आहेत, पटणारे आहेत, पण म्हणून अडून राहतो वहिनी. इथंच सारं संपतं. दारू पिणाऱ्या माणसाबद्दल मला कमालीची घृणा आहे वहिनी. दारू पिऊन रस्त्यात लोळत असलेला माणूस पाहिला ना तर काही मंडळी हळहळतात, त्याबद्दल त्यांना कीव येते. पण मला त्या मुर्दाळ्याच्या कमरेत लाच चढवायची वाटते. कधी कधी भयंकर डोक्याने विचार येतो की एक जात सगळ्या बेवड्यांना होळीने उभं करावं आणि एकाच वेळी शूट करून टाकावं. पण कितीही त्याला फोन आला येतो, मन हळवं बनतं आणि ते बजावं लागतं. नाही तसं करून नाही चालायचं. अहो बेवड्यांचे मुर्दे पडतीलच, पण त्याच्या माग असणाऱ्या बायका पोरांचं काय. बायका पांढऱ्या कपालाने समाजात फिरू लागतील. त्यावेळी काका दृष्टीने पाहणारे प्रमोद सारखे ढोंगी लोक त्यांची अब्रू लुटायला कमी करणार आहे.
बापाच्या मागे कदाचित पोरांची उपासमार होईल. कदाचित ती कच्ची बच्ची वाऱ्यावर सुद्धा पेटली जाण्याची शक्यता आहे. त्या बिचाऱ्याचे हाल होते. तेच होण्याची शक्यता जास्त आहे रे नंदू. तेच होण्याची शक्यता आहे. अरे त्यामुळेच कोंडी होते रे, त्यामुळेच कोंडी होते. नाहीतर बेवड्याला शूट करायला काहीच हरकत नाही. दारू पिणारा माणूस प्रत्यक्षात जरी दारू पित असला ना तरी नकळत तो दारूच्या रूपाने आपल्या माणसाचा रक्त घटाघट पित असतो. पण त्या पाजी माणसाला नसते त्याची जाणीव. हो रे, म्हणूनच तर अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत चालले. दारू हा विषाचा प्याला, नकाला हो तोंडाला, असे आपले संत महात्मिकांनी कपाळे ओढून सांगून गेले. पण दारू टोचल्यामुळे ज्यांचा मेंदू सडला गेलाय त्या मोठदाड्यांच्या डोक्यात तो विचार शिरलाच जात नाही. माझ्यावरही तो दुर्दैवी प्रसंग ओढावला. तो अशाच दारूच्या आरी जाऊन मेंदू सडलेल्या माणसामुळे, माझ्या बापामुळे. माझा बाप रोज तरुण घरी यायचा. त्याला शुद्ध नसायची. नशेत असताना त्याच्यातला माणूस ठरवून जायचा आणि रूपांतर व्हायचं त्या एका राक्षसात. त्या राक्षसाने एक दिवस माझ्या आईला, त्या गरीब गाईला लाता बुक्क्याने तुडवलं, काठीने बडवलं. तेवढ्याने त्याचं समाधान झालं नाही म्हणून की काय, त्याने कोपऱ्यातला वरवंटा उचलला आणि कपाळ मोक्ष करून टाकलं माझ्या आईला. कपाळ मोक्ष. त्यावेळी एक हृदयभेदक किंकाळी मारली तिनं आणि ती माऊली जमिनीवर कोसळली. ती पुन्हा उठलीच नाही. तो भयानक प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहिला पण काही करू शकलो नाही. कारण त्यावेळी एक मी निरागस बालक, 5 ते 6 वर्षाचा, मी फक्त कळवळलो, आई आई असा आक्रोश करू लागलो आणि कडकडून मिठी मारली माझ्या आईला. तिने हो दिला नाही. नंदू बाळ म्हणून माझ्या पाठीवरून हात नाही फिरवला. तिने नाही फिरवला. आई तर सोडून गेली. वडिलांचं काय? त्या राक्षसाचाही त्याच वेळी अंत झाला. म्हणजे आपल्या हातून खून झालाय. आपल्यामुळे आपली पत्नी मृत्युमुखी पडले हे समजतात. पळ काढला तिथून आणि पुढचा आनंद टाळावा म्हणून धावत्या ट्रेन खाली झोपून दिला स्वतःला आणि समाप्ती करून घेतली आपल्या जीवनाची. मी मात्र लहान वयातच सर्वार्थाने निराधार बनलो. भाकरीच्या चतकोर तुकड्यासाठी दारूदार फिरू लागलो. समज आल्यावर बूट पॉलिश करून उदरनिर्वाह करू लागलो. दिवसा हॉटेलमध्ये काम करून रात्रीच्या शाळेत जाऊन शिकलो. अरे कसा बसा SSC पर्यंत शिकलो आणि तुमच्या घर मालकाकडे नोकरीला लागलो. आणि फावड्या वेळात सोशल वर्क करतो, ते सुद्धा जीवाची बाजी लावून. वहिनी तुमच्यासारखी चांगली माणसं लाभली त्याच्या प्रेमळ आधारावरच माझ्या जीवनाची वाटचाल चालू आहे. ते ठीक आहे. जे महत्वाचं होतं ते सांगायचंच गेलं बघा. कशाबद्दल? वर्षभराचं भाडं दिलं नाही तुम्ही. हो रे, त्यासाठी घर मालकाने तगादा लावलाय. नोटीस द्यायची धमकी देऊन गेलाय. जागा गेली तर संसार उड्यावर येईल रे माझा. पण दादाच्या कुठे ते लक्ष देतोय?
नंदू, वर्षभराचं भाडं एकसाथ देणं नाही जमायचं. 4 महिन्याचं देऊ का? कुठून देणार आहेस वहिनी? कुठून देणार? सुधीर भाऊनी तुझी कॉलेजची फी भरण्यासाठी जे पैसे दिले त्यातून. त्यातून देणार? आणि मग जयेशच्या कॉलेजच्या फीचं काय करणार? मी सांगू का वहिनी, कॉलेज सोडून देणं हा एकच मार्ग दिसतोय मला. दुसरा मार्ग मला दिसत नाही. नाही, अरे कॉलेज सोडता नाही ना तुला. अरे मी नाही शिकलो SSCच्या पुढे, पण माझा जीवाभावाचा मित्र ग्रॅज्युएट व्हायलाच हवा. अरे तू जेव्हा उद्या ग्रॅज्युएट होशील तेव्हा आनंदाने न्हावून निघेल मी. अरे तुला उद्या मोठ्या हुद्द्याची, भरपूर पगाराची नोकरी लागेल, तेव्हा तू स्वतःच्या गाडीतून फिरू लागशील आणि तुझी गाडी माझ्या समोरून जाईल. त्यावेळी काय करशील? त्यावेळी शेजारीला असलेल्या माणसाला आनंदाने सांगेल, तो आता गेला ना, तो माझा मित्र होता, माझा फार मोठा माणूस आहे. तसं सांगशील याची खात्री आहे मला. पण समजा तू हात दाखवून ही मी गाडी थांबवली नाही तर? मुळीच रागवणार नाही. उलट त्या माणसाला सांगेन फार गडबडीत असल्यामुळे त्याचं माझ्याकडे लक्ष गेलं नसेल. अरे तुझी किंमत वाढवेल पण कमी नाही करणार. म्हणून तरी तू मोठा हो आणि मी दिलेल्या शब्दाला जागतो की नाही याची प्रचिती घे. खरंच तू मनाने खूप मोठा आहेस रे. तुझ्या मनाचं मोजमाप करता येणं शक्य नाही. वहिनी, मोजमाप नंतर करा. अगोदर सुधीर भाऊनी दिलेल्या पैशातून जयेशच्या कॉलेजची फी भरून टाका. पण भाड्याचं काय करायचं? त्याची व्यवस्था मी केली. कुठून? सगळं भाडं देऊन टाकलंय मी. ठीक आहे पावती. हो बघताय काय वहिनी माझ्याकडे? सगळं भाडं देऊन टाकलंय मी. पण एवढे पैसे कुठून आणले? बँकेवर दरोडा घातला. तुम्हाला काय करायचं त्याच्याशी? अरे पण एकाच वेळी एवढे पैसे? दारूसाठी खर्च केले असते ते चाललं असतं. तू तर आम्हाला बोलूच देत नाही. आमचा आवाज बंद केला. अरे स्वतःला दादा समजणाऱ्या त्या प्रमोदचा आवाज बंद केला. तिथं तुमचं काय चालणार माझ्या पुढे? आमच्यासमोर दादागिरीची भाषा? अरे भाषा दादागिरीचीच, पण तुमच्यावरील मायेच्या प्रेमापोटी उच्चारलेली. अरे तू आणि वहिनीने काय कमी केले का माझ्यासाठी? ते उपकार आतापर्यंत नाही विसरतो मी. महिनाभर हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा तुम्ही माझी आस्थेने चौकशी केली. वहिनीने घरचं अन्न पुरवलं आणि ते डब्यावाला आणून देणार डब्यावाला कोण होता? तूच ना की आणखी कोणी? या सगळ्याची जाणीव ठेवून हे केलंस? त्या अन्नाला नाही विसरू शकत मी. आणि या माझ्या डब्यावाला ते काही असू दे, पण यावेळी अगदी देवासारखा धावून आलायस. आता माणसासारखा पळत जातो. मालक तिकडे बेंबीच्या डेटापासून कोपरत असेल माझ्या नावानं. चला येतो वहिनी. चल बाय. एक गिरादार मुलगा आधार बनून बसला आपला. रक्ताची नाती नसताना लोक आपल्यासाठी झटतायत. पण दादाच्या लक्षात येत नाहीये. आज नाही त्या शब्दात येतेली नको ते शाहरुख केले रे सुधीर भाऊ. माझ्याही मनाची चिरफाड करून टाकली. सगळं काही समजले मला सुधीर भाऊंकडून. ते इथून बाहेर पडल्यानंतर त्यांची माझी भेट झाली. त्यांची दारुण अवस्था पाहून मनाशी दुःख झालं मला. वहिनी, आपलं भवितव्य ठीक दिसत नाहीये. दादा दारू सोडण्याची अशी आशा करायची अर्थ नाही. आणि त्यानं जर दारू सोडण्याचा प्रयत्न केला ना तरी दारू त्याला सोडेल की नाही त्यात शंका आहे. जाऊ दे रे, यावर विचार करण्यात आता काहीच अर्थ नाही. ते जेव्हा सुधारतील तेव्हा येतील आपल्या. याच आशेवर जगायचं. बरं, तुला कॉलेजला नाही का जायचंय? हो जायचं. मी कॉलेजची फी घेऊन आली. हो. बाई, कशी झाली डान्सची प्रॅक्टिस? चांगली झाली. अगं पण तू अशी काय करतेस? तुला बरं वाटत नाही का? अगं तुला तर ताप आलाय. चल आज चल कपडे बदलून घे. मी तुला काहीतरी खायला बनवते. औषध घेतल्यानंतर तुला बरं वाटेल. चमकदार एक पाऊस पुढे टाकलं तर
वाचा आणि कपडे बदलून द्या. मी आलेच लवकर. जा. बोला, काय झालं? काय रे शाळेत रुबाब करू लागले तू कुणावर उभाग केलाय मी? माझ्या गाडी दोनचा इन्सल्ट काय केला? पुन्हा एकदा बजावून ठेवते. तो नालायक माणूस इचेच्या कामाने. हो इथे येणार हे माझ्या कमोडला घेऊन येणार इथे. मला घृणा वाटते त्या माणसाची. त्याची गुन्हा वाटते. मग त्या सुधीरबद्दल काय वाटतं? हा काय वाटतं? प्रेम माया की आपुलकी कोण आहे कोण तुझा? तू अनेक वेळ हा खबरदार, सुधीर बद्दल आणि माझ्याबद्दल असं काही बोलाल तर. हो, ते एक चांगले सज्जन गृहस्थ आहेत. सज्जन नाही सेंट्रलमॅन दाखवू असं मी तुमच्या प्रमोदला म्हणेन. काय सेंट्रलमॅन दाखवू नाही, नुसता डाकू. नमिता कुठून आकाशात एक करू नका. तुझ्या डोक्यात ना डोक्यात सुधीरचा खून शिरल्यापासून बदलून गेले तू. अरे त्यानं आपल्या जाळ्यात ओढून घेतलंय तुला. अर्थशून्य बोलू नका तुम्ही. हे तू बोलत नाहीये. बोलताच सुधीने दिलं पैसे. आणि त्या पैशाच्या साड्या खरेदी करायच्या असते आणि त्या नेसून जरा सुधीर बरोबर मिरवायला जायचं असेल. बरोबर ना? पण मी तसं होऊ देणार नाही. कुठे पैसे दे. मिळणार नाहीत. द्यावे लागतील. दे मिळणार नाहीत. दे नमिता. खबरदार आज उचललास तर पैसे माझ्याकडे आहेत. तुझ्याकडे? हो, तुझ्याकडे कशाला? कॉलेजची फी भरायची. फी भरायची? हो, तुला काय वाटलं माझ्या पीएचसी साठी साड्या ड्रेस खरेदी करायला की हॉटेलमध्ये जाऊन मौज मजा करायला? माझं बोलणं ऐकलेलं दिसलंय. ऐकलंय, सगळं ऐकलंय, लक्ष देऊन ऐकलंय. आता मी काय सांगतो तू लक्ष देऊन ऐक. या पुढे सुधीर भाऊंबद्दल घाणेरड्या शब्दात बोललास आणि आई समोर असणाऱ्या माझ्या वहिनीवर घाणेरडा आरोप केलेस तर वडील भाऊ विसरावं लागेल मला. दादा आई लवकर ये, मला चक्कर येते. जयेश लवकर ये. पिंकीला पहिला चक्कर आली आहे. आपल्याला डॉक्टरकडे जावं लागेल. आई
माणसात जमा नाही का? तो प्रश्न स्वतःला विचारून बघ. अरे या घरातील प्रत्येक माणूस तिरस्कारामध्ये बोलतो माझ्याशी. अरे कारण काय? तोही प्रश्न स्वतःला विचारायला हरकत नाही. का तुझ्याकडे उत्तर नाही त्याचं? माझ्याकडे अनेक प्रश्न आहेत. प्रश्नांची एवढी गर्दी झाली की एक एक प्रश्न असा वेगवेगळा करून त्यांची मला उत्तर शोधायची आहेत. अरे तुझे प्रश्न मलाही कळू दे, मी उत्तर शोधण्याचा प्रयत्न करेन. अरे तुझ्या असे चमत्कारिक मागणीमुळे तर प्रश्न निर्माण झालेत. अरे काय चुकतंय माझं तेच लक्षात येत नाही माझ्या. अरे म्हणूनच तू सुखी आहेस. दुःखानं पळून निघाला होतो मी आणि वहिनी. सकाळपासून दिसली नाही तुझी वहिनी. माझी वहिनी? अरे तुझी कोणीच नाही का रे ती? रात्रभर हॉस्पिटलमध्ये आहे ती. रात्रभर आणि हॉस्पिटलमध्ये? हे मला का समजलं नाही रे? आपण रात्री घरी येतो की दिवसा हे जिथं आपल्या लक्षात येत नाही तिथे हे तुला कसं कळणार? अरे पिंकी जवळ बसून असते रात्रभर. खाण्यापिण्याचंही भान नसते तिला. अरे अरे एवढी सिरियस आहे का रे आपली पिंकी? नाही, गंमत म्हणून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं तिला. जयेश सरपणाने बोलता येत नाही तुला? अरे एखाद्या संताप येईल अशा प्रश्न विचारतोस मगाचपासून. गेले 4 दिवस तापाने फणफणते पिंकी. अगदी नाईलाज झाला म्हणून ऍडमिट करायला लागले तिला हॉस्पिटलमध्ये. पण तुझ्या गावी नाही ते. दिवसा मी असतो पिंकी जवळ. रात्री वहिनी. अधूनमधून नंदू आणि सुधीर भाऊ थांबतात. सुधीर भाऊ? हो हो सुधीर भाऊ. त्यात खटकण्यासारखं काय आहे? दुर्दैवाने मुलबाळ नाही त्यांना म्हणून पिंकीवर जीव जाळला त्यांचा. पिंकीवर? हो हो पिंकीवर, दुसरं कुणावर नाही. अच्छा, हे नाटकाचं पुस्तक कुणाचं? माझं. तुला कुठे सापडलं? होते ते टेबलावर. नाटकाचं नाव काय तर म्हणजे दारू हे विष आहे. बरोबरच आहे ते. पण जाऊ दे, तुला ते पटणार नाही. तू दारूला अमृत समजतोस. पण ते जहाल विष आहे हा मला लोकांना पटवून द्यायचंय. पण असले हे नाटक करणार आहात तुम्ही? हो, कॉलेजच्या गॅदरिंग मध्ये. अरे पण कॉलेज स्टुडंट ना असं नाटक मानवेल न मानवायला काय झालं? दरवेळी ड्रिल आणि परेड असलेलं प्रायोगिकच नाटक करायला हवं का? तू रोज करतोस नाटकामध्ये? हो. एक महत्वाचा रोल आहे माझ्या वाट्याला. कोणता रे? दारुड्याचा. दारुड्याचा? तसला रोल करायला जमेल तुला? न दबायला काय झालं? दारू न पिताही तसला रोल करता येतो. आणि मला तर मुळीच अवघड वाटणार नाही. कारण दारू प्यायलेला माणूस कसा बोलतो, कसा चालतो याचा चांगलाच अभ्यास आहे माझा. अरे नाटकाचे डायलॉग सुद्धा तोंड पाठ झालेत माझ्या. बोलून दाखव. थांब बोलून दाखवतो. हे तू बोलत नाहीये. हे बोलतोय सुधीरला दिलेले पैसे. या पैशाचं साड्या खरेदी करायची आणि त्या नेसून त्या सुधीरची तब्येत खुश करायची असेल ना. पण नाही, मी तसं होऊ देणार नाही. कुठायचे पैसे? पैसे काढ. आता तू बोलतोय स्टॉप देतो. काहीतर सुपर फास्ट वेगळा धडाधड उत्तर होऊन दाखवलेस ते. अरे कुठेही स्टॉप न घेता. जयेश, मला दिवसण्याचा प्रयत्न करू नकोस. अरे अरे तू बोललास हे नाटकातच झालं काय? हो. कारण हे नाटक सत्य घटनेवर आधारलेलं आहे ना. अरे अरे पण तेच डायलॉग कसे तुझ्या लेखकाला आठवले? कारण ते त्याने प्रत्यक्षात ऐकले. म्हणजे 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 नाटकाचा लेखक? हो मीच आहे. ओ माय गॉड. हा नाटकाचा प्रयोग कदापि होऊ देणार नाही मी. या नाटकाचा प्रयोग होणार म्हणजे होणार. आणि ते मला मी तुला घेऊन जाणार आहे. अरे अरे तू कॉलेजला जातोस हे क्रिकेट खेळण्यासाठी, नाटक करण्यासाठी की पोरी पटवण्यासाठी? असं बोलत आहे तुला? अरे वडील भाऊ नात्याने असं विचारलं तर काय चूक आहे माझी? नाही, तुझी त्याच्यात काहीच चूक नाही. आणि पोरी माझ्या मागे लागल्या त्याच्यात माझी काही चूक आहे असंही मला वाटत नाही. आणि पोरी पटवायला सुद्धा अक्कल लागते. मग एखादी कॉलेज पिन गाठलीच असेल. अद्याप तरी नाही. माझ्या मागं पोरींची एवढी मोठी लाईन आहे ना की त्यामध्ये क्वीन शोधून काढणं थोडं कठीण काम आहे. आता त्यांची नावं सांगायची झाली तर हेमा, प्रेमा, नीमा, शिल्पा, चारू, दुप्ती, तृप्ती, प्रीती. एक जात सगळ्या ड्रीम गर्ल. अरे कुणा कुणाला म्हणून स्वप्नात पाहायचं. आणि समजा
स्वप्न पाहता पाहता एकाच वेळी जर सगळ्या स्वप्नात आल्या तर मग काय करायचं दादा? तूच सांग आता. हे वडील भावाला विचारतोस, लाज नाही वाटत? सॉरी दादा, चुकलं माझं. त्याचं काय आहे, एवढ्या प्रचंड गर्दीतून एखादी क्वीन सिलेक्ट केली तर तिच्याशी लग्न करावं लागलं आणि लग्न झालं की संसार आला आणि संसार करायचा म्हटला की दारूचा प्याला तोंडाला लागणार नाही याची खबरदारी घ्यावी लागणार. दारूचा एकच प्याला लागतो ज्याच्या ओठाला त्याच्या आयुष्याचा आणि संसाराचा सत्यानाश झाला. कारण त्याला दारू बायकोपर्यंतपेक्षा प्रिय असते ती दारू. दारू अरे 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 पण काही असू दे, हे फालतू डायलॉग कशाला मारतोय? कारण हा नाटकाने कथा जरी तुझी असली ना तरी व्यथा माझी आहे आणि व्यथा बोलकी असते. ती जेव्हा बोलते ना तेव्हा कशाचीही पर्वा करत नाही, तिला भानच उरत नाही. मलाही नाही राहिलं, माफ कर, निघतो मी. आता कुठे निघालास? हॉस्पिटलमध्ये. तू येतोय का? यावंसं वाटत नाही? अरे पिंकी तुझी कोणीच नाही का? तिनं विचारलं पप्पा कुठे आहेत, काय येत नाही मला भेटायला, तर काय उत्तर देऊ मी तिला? अरे दारू पिऊन टाईट आहे असं सांगू का तिला? नाही, तिला म्हणावं अरे सिरियस कंडिशन मध्ये असलेल्या आपल्या पोटच्या गोळ्या पाण्यासाठी वेळ नाही, एवढा बिझी आहे तुझा पप्पा असं सांगू का तिला जाऊन? नको, तू पुढे येतोच मी, थोड्याच वेळ येतो. नक्की येणार आहे? हो येतो. तसं सांगू की तिला? हो सांगून टाक. ठीक आहे, लवकर ये, आम्ही वाट बघतो. अगं बेटा, तुझी फार आठवण येते ग मला. अगं तुला कधी एकदा पाहिजे असं झालं ग. खरंच पिंकी, मला माफ कर बेटा, मला माफ कर ग, माफ कर पिंकी. हो, हा माझ्या पिंकीचा जवान आहे. हो माझ्या पिंकीचा जवान आहे. हो पप्पा, मी तुमची पिंकीच बोलते. हा बेटा कुठे आहे तुम्हाला सांग ना, कुठे आहे मला? पप्पा, आपल्या दरवाजात उभी आहे. पिंकी पिंकी पिंकी, अगं मला कुठे आहे बस? पिंकी, अगं पिंकी मला कुठे आहे सांग ना ग. अगं पिंकी, अगं पिंकी सांग ना. पप्पा मी खिडकीत उभी आहे. पिंकी पिंकी, अगं थांब ना पिंकी, पिंकी थांब ना ग. अगं पिंकी थांब ना ग. अगं कुठे आहे मला तू सांग ना ग पिंकी. पप्पा पिंकी, पप्पा, अगं कुठे आहे मला सांग ना. मी आपल्या सोफ्यावर बसले. पिंकी पिंकी, अगं मला कुठे होती तू? अगं कुठे होती सांग ना ग. तुम्ही मला भेटायला का नाही आलात? तुम्ही मला भेटायला आलात नाही ना, म्हणून मीच आले. आता तरी याल ना मला भेटायला? जर आलात नाही ना तर मी रागवेल हा तुमच्यावर. नाही बेटा, नाही बेटा, रागवायचं नाही तुझ्या पप्पावर. अगं तू हॉस्पिटल मधून घरी आली ना, मग आपण फिरायला जाऊया बेटा. राणीचा बाग दाखवणार का? हो बेटा दाखवणार. म्हातारीचा बूट पाहिला? हो म्हातारीचा बूट पण पाहूया, आणि म्हातारीचा बूट पाहिला ना मग आपण नॅशनल पार्कला जाऊया. तिथे पप्पा इंजिनची गाडी आहे ना? हो इंजिनच्या गाडी आहे. त्या गाडीत मी बसणार आहे पप्पा. हो बस बेटा. तुम्ही पण बसाल ना पप्पा माझ्यासोबत? अगं छोट्या मुलांच्या गाडीत मी कसं बसणार? मग मी काय एकटीच बसू? मला भीती वाटते पप्पा. बोला ना पप्पा. तू बोल बेटा, मी ऐकतो बेटा, बोल तू. पप्पा, पप्पा गाडी आली. मी गाडीत बसते पप्पा. पप्पा गाडी आली. पप्पा गाडी आली. पिंकी पिंकी पिंकी, अगं पिंकी कुठेच मला, पिंकी कुठेच मला सांग ना. पिंकी अगं कुठेच मला सांग ना.
अगं थांब लवकर या, गाडी सुटेल. पिंकी अगं थांब ना पिंकी पिंकी अगं थांब ना बाळा अगं मी पण येतो बाळा थांब ना गं पिंकी पप्पा लवकर या, पप्पा गाडी पिंकी सुटेल. पिंकी थांब ना गं बाळा थांब अगं बाळा थांब ना गं पिंकी 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 अगं बाळा थांब ना गं पिंकी अगं खूप आठवण पप्पा येते गं लवकर या. पप्पा पिंकी